नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर वाघमारे आयुर्वेदिक शेती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, पाहता पाहता 6,500च्या आसपास आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. याचाच अर्थ हा आहे की मी टाकलेले व्हिडिओ बरीच लोक पाहतात आणि त्यांना त्याच्यातून योग्य ती माहिती मिळते. आज मी पुन्हा मिलिया डुबियाविषयीच हा व्हिडिओ बनवत आहे. आणि मिलिया डुबियाविषयी व्हिडिओ का बनवतो तर त्याचं कारण असं आहे की आत्ताच खूप पाऊस झाला. पावसामध्ये खूप शेतीचं नुकसान झालं. छोटी छोटी जी पिकं होती ती बऱ्यापैकी त्याचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. म्हणून शेतकरी आता थोडासा चिंतितच आहे. बरोबर. तर आता ह्या पावसामध्ये होतं काय की बऱ्याचदा पाऊस जास्त झाला, पाणी जास्त झालं, त्याच्यामुळं मिलिया डुबियाची झाडं जी आहे त्याची हाईट जास्त असते आणि मुळं त्याची एवढी लांबवर पसरलेली नसतात, थोडीशी कमजोरच असतात. त्याच्यामुळं काय होतं की बरीचशी झाडं पडतात आणि पडून ते नुकसान होतं शेतकऱ्यांचं. मी हा व्हिडिओ अशा लोकांसाठीच बनवत आहे की ज्या लोकांचे मिलिया डुबियाचे काही नुकसान वगैरे झालं असेल, एका दुसरं झाड पडलं असेल किंवा पडतात असं वाटत असेल, तर अशा लोकांनी मी इथं माझा नंबर देतो आहे, त्या नंबरवर संपर्क करा आणि आपण मी तो माल खरेदी करेन आणि तुम्हाला योग्य तो दर मी त्याच्यातून मिळवून देईन. आणि राहिला प्रश्न दुसरा की ज्या शेतकऱ्यांनी मिलिया डुबियाच्या लागवडी केलेल्या आहेत आणि ज्यांना कोणाला विकायचं असेल तर त्यांना खूप छान बाजारभाव जो चालू आहे त्या बाजारभावाप्रमाणे मी त्यांचा माल खरेदी करेन. म्हणून बाकीच्या लोकांनी सुद्धा थोडंसं सहकार्य करा आणि लवकरात लवकर मला मेसेज करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालेल. जो नंबर मी इथं देतो आहे तो नंबर माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि त्या व्हॉट्सअपवर तुमच्या झाडांचे फोटो आणि क्वांटिटी किती आहे, तुमचं गाव कोणतं आहे हे तुम्ही मला व्हॉट्सअप करा. त्याच्यानुसार मी ती झाडं घेण्यालायक आहेत की नाही हे मी तुम्हाला सांगेन आणि किती वर्षाचा प्लॉट आहे हे पण त्याच्यामध्ये नमूद करा, जेणेकरून मला समजेल की हा प्लॉट किती वर्षाचा आहे ते. आणि झाडांचे साईज वगैरे बघून जे काही रेट असतात, एक जनरली कसं की प्रत्येकाच्या मनामध्ये हे असतं की काही गावातील एखादा प्लॉट गेलेला असेल तर तो प्लॉट जरा चांगल्या किमतीने गेला किंवा एखाद्याला खूपच कमी रेट मिळाला तर मनामध्ये एक शंका कुशंका माणसाच्या राहतच असते की आपण एवढे दिवस सांभाळलं आणि कमी रेटने ज्याचा प्लॉट गेला ते पाहून वाटतं की त्यांचा खूपच कमी रेटने गेला. तर ह्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं की त्याची जी गोलाई आहे त्या गोलाईवर याचं कॅल्क्युलेशन डिपेंड राहतं. जेवढी जास्त गोलाई असेल तेवढा त्याला चांगला रेट दिला जातो. त्याच्यामुळं कुणाचं काय असेल, कुणाला कमी रेट मिळाला, कुणाला जास्त मिळाला, ह्या गोष्टी न पाहता तुमचा जर प्लॉट असेल तर त्याचे मला मी सांगितल्या पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन मला व्हॉट्सअप करा. माझ्या नंबरवर तुम्ही कॉल केलात तर कॉल उचलूनही आपण चर्चा करू शकतो. पण झाडं पाहण्यासाठी किमान मला तुमचे व्हॉट्सअपवर फोटो वगैरे येणं गरजेचं आहे. आणि फक्त महाराष्ट्रामध्येच हा व्यवसाय करतो आहे असं नाही, तर हा आपला व्यवसाय जो आहे तो सगळा पूर्ण भारतभर माझा चालू आहे. जसं की मी कर्नाटकमधून पण माल घेतो, बँगलोरमधून घेतो, तसंच आपलं पूर्ण लातूरमध्ये आहे, परत सुरतमधून पण माल घेतलेला आहे. असं बऱ्याच ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो, आंध्रामध्ये गेलो होतो. अशी खूप सारी गावं आहेत, ठिकाणं आहेत की त्या ठिकाणांवरून मी माल घेतो आहे आणि योग्य तो दर दिला जाईल आणि काटा पेमेंट होईल. जागेवर तुमचं वजन झालं की जो रेट ठरलेला आहे त्या रेटप्रमाणे तुम्हाला पैसे दिले जातील. त्याविषयी चिंता नसावी. आणि सगळं लिगल काम करतो मी, कोणत्याही पद्धतीचं फ्रॉडचं काम चालत नाही. कारण मी स्वतः पेशाने एक डॉक्टर आहे आणि आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि माझ्या जे काही मी डॉक्टर होण्यासाठी जे काही मिळवलेलं आहे ते कुणाबरोबर फसवणूक करून मी नक्कीच ते धोक्यात आणणार नाही. याचे फक्त लोकांनी विचार करावा. काही लोक आहेत मार्केटमध्ये, पण त्या लोकांबरोबर मला न पकडता तुम्ही माझ्याशी संपर्क साधून जे असेल त्या गोष्टी आपण क्लिअर कराव्यात. आणि माझं तर म्हणणं असं आहे की ज्यांनी लोकांनी चंदन लावलेलं आहे आणि चंदनामध्ये ज्यांचा मिलिया डुबिया आहे, पाठीमागं पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता की चंदन आणि मिलिया डुबिया ज्यांचा मिक्स असेल अशा लोकांनी 4 वर्षामध्ये मिलिया डुबिया काढणं गरजेचं आहे. त्याला तुम्ही जास्त दिवस ठेवाल, 5 वर्ष 6 वर्ष, तर तुमची चंदनाची झाडं मोठी होणार आणि हे झाड कट केल्यानंतर त्याच्यावर पडेल तेव्हा तुमच्या चंदनाचं पण नुकसान होणार.
जर 4 वर्षाचा प्लॉट असेल तर तुमचं नुकसान कमी होईल आणि जर 5-6 वर्षाचा प्लॉट जर झाला तर त्याचं नुकसान तुमचं जास्त होणार आहे. मुख्य पीक कोणतं आहे? चंदन. तर त्याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण निर्णय घेणं पण गरजेचं आहे. तर मी दिलेला नंबर जो आहे या नंबरवर खूप साऱ्या लोकांचे मला कॉल येतील अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.